कारणास्तव जर जावयाचे आणि सासऱ्याचे जर भांडणं झाली, हिच्या नवऱ्याची आणि बापाची दोघांची भांडणं झाली, भले तिला कळतंय माझ्या वडिलाची काही चूक नाही, चुकतोय माझा नवरा, पण तिला नवरीची चूक दाखवता येते का हो? ती बापासमोर हात जोडते, बाबा मला माहिती की लाख पटीनं तुम्ही बरोबर आहात, पण मनाला नांदायचंय ना, कपाळाला ज्याच्या नावाचं कुंकू लागले, बाबा क्षमा करा या लेकीला, तुमची लेक अभागी, 100% तुमचंच बरोबर आहे, पण लग्न झालंय ना माझं आता, मला तुमची बाजू नाही घेता येणार बाबा, मला सगळ्या समोर म्हणणं भाग आहे की नवऱ्याचंच खरंय. या पुढे जाऊन सांगू, लग्न झालं तिचं, सासरचं वारलं तर तिला सुतक सासरचं लागतं, पण ज्या माहेरी ती 20 वर्ष राहते, 22 वर्ष राहते, 25 वर्ष राहते, जन्म देणारा सख्खा बाप वारला आणि जन्म देणारी तिची माय माऊली जर वारली तर तिला सुतक माहेरचं लागत नाही आणि सुतक आईचं लागत नाही. तिला लोक सांगतात ही पाहुणी आहे बरं, ही पाहुणी, हिला सुतक नाही. अरे कसं सुतक नाही? त्याच्या एका थेंबापासून आपला जन्म झाला, जिच्या उदरामध्ये 9 महिने आणि 9 दिवस ती वाढली, तिच्या शरीरापासून शरीर झालं, तिच्या मेदापासून, तिच्या हाडापासून हाड बनलं, तिच्या रक्तापासून रक्त बनलं, तिच्या श्वासापासून 9 महिने 9 दिवस श्वास घेतला, तिला हिची नाळ जोडलेली होती, तिच्या अंगावरचं दूध पिऊन मोठी झाली. 20 वर्ष ज्या मायबापाच्या छायेछत्र खाली वाढते ना, पण लग्न झालं आणि जन्म देणारे जन्मदाती जर मायबाप वारले तर लोक सरळ म्हणतात तिचं ही पाहुणी, हिला मायबापाचं सुतक नाही. माझ्या दादांनो, तुम्ही तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तुम्ही तिच्या भांगात कुंकू भरलं, तुमचं नाव तिच्या नावाला लागलं, त्या क्षणापासून पत्नी पतीला इतकी समर्पित असते, इतकी समर्पित असते, त्याच्या सावलीसारखी बनून राहते, त्याच्या दुःखात सुखात त्याच्या आजारपणात साथ देते. सख्खे मायबाप वारले तरी तिला सुतक तिकडचं पडत नाही. हे पतीविषयी पत्न्यांचं किती मोठं समर्पण आहे आणि हे युग्यानुयुगे समर्पण आहे, हे प्रत्येक मन्वंतरात समर्पण आहे, हे प्रत्येक कल्पात समर्पण आहे, हे हजारो आणि लाखो वर्षाचं समर्पण आहे, हे वर्षानुवर्षाचं समर्पण आहे. ही समर्पण करणारी पत्नी, तिचे इतके उपकार आहे, पण आमच्या पुरुषवादी संस्कृतीला तिचे उपकार का लक्षात येत नाही. नवरा जर आजारी पडला ना आणि दवाखान्यात जर तो ऍडमिट असेल, सलाईन त्याच्या हाताला असते, गोळ्या औषधं त्याला असतात, पण जेवढ्या वेदना पतीला होतात ना त्याच्यापेक्षा कैक पटीनं अधिक वेदना ती पत्नी भोगते. दवाखान्यामध्ये पलंगाच्या खाली एका कोपऱ्यात असे हातपाय आखडून बसते, ना आंघोळ असते तिला 4-5 दिवस, ना जेवण जातं तिला. भेटणारी भेटायला येतात, कसं आहे रामभाऊचं आता, घळघळा डोळ्यातून अश्रू वाहतात तिच्या, बरं येतात तिच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की तिच्या नवऱ्याला किती फरक पडलेला आहे. नवरा ऍडमिट असावं दवाखान्यात आणि जर तिची आई डबा घेऊन आली ना तर ती आई लेकीला पाहते, तिला जावयाची चिंता वाटत नाही, तिला लेकीची चिंता वाटते. बाई चिमणे, किती सुकून गेलीस ग तू, 4 दिवस झाले माझ्या लेकीला अन्नाचा घास नाही. बाई चिमणे, डबा आणला होता ग, जरा 2 घास खातेस का? आई, नवरा आई सुईते ग, मला कसं खावं वाटेल ग, हे पाहुणे रावळे येतात, लोक काय म्हणतील मला. जरा पलंगाच्या कोपऱ्यात जा आणि जरा आडोशाला जाऊन आणलेला शिरा खा. ज्यावेळी माय लेकीच्या काळजीने हे शब्द म्हणते त्यावेळी लेक आईला रागवते, आई
माझा नवरा दवाखान्यात आज ऍडमिट आहे, माझा कुंकवाचा धनी जन्म आणि मृत्यूच्या दारात आहे. त्याच्या नाकाला श्वास लावलेला असावा, ऑक्सिजन सिलेंडर वरती माझा नवरा असावा आणि तू मला शिऱ्याचा डब्बा घेऊन यावा. असा काय नवस केला होता का ग तू? असा नवस केला होतास तू? आईचा जीव लेकीत असतो, पण त्या लेकीचा जीव मात्र तिच्या नवऱ्यात असतो. अरे एवढं समर्पण. लेकरू वारलं तर त्याच्या सरणात आतापर्यंत कोणत्याच आईनं जीव दिला नाही. लेकरू वारलं, आई किती प्रेम करते पण तिनं आतापर्यंत लेकाच्या सरणात जीव दिला नाही. पण पती वारल्यानंतर आपल्या पतीच्या सरणात उड्या घेतल्या. अशा किती पत्नींची उदाहरणं देऊ तुम्हाला मी. आपला नवरा वारल्यानंतर ज्यांनी जग पाहिलं नाही, हा देह सोडला आणि त्या अग्नीत सती गेल्या. अशा किती पत्नींच्या उदाहरणं देऊ मी तुम्हाला.